जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण 11वा श्लोक पाहत आहोत. कायेन मनसा बुद्ध्या कले केवले इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. योगिनः या ठिकाणी योगिनः पद कर्मयोगासाठी आले आहे आणि जे योगी भगवत दर्पण बुद्धीने कर्म करत असतात ते भक्त योगी म्हणले जातात. परंतु जे योगी केवळ संसाराची सेवा करण्यासाठी निष्काम भावनेने कर्म करतात ते कर्मयोगी म्हणले जातात. कर्मयोगी आपले म्हणवले जाणारे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी कर्म करत असतानाही त्यांना आपले मानत नाहीत, तर त्यांना संसाराचीच मानतात. कारण संसाराची एकता असते. कायेन मनसा बुद्ध्या केवले इंद्रियैरपि. ज्यांना सामान्य मनुष्य आपले मानतात ती शरीर, इंद्रिय, मनबुद्धी वास्तविक कोणत्याही दृष्टीने आपली नाहीत, तर आपल्याला मिळालेली आहेत आणि सोडून जाणारी आहेत. त्यांना आपली मानणे सर्वस्व ज्ञान आहे. सर्वांची संसाराची स्वतः सिद्ध एकता आहे. विचारपूर्वक पाहिले तर शरीरादी पदार्थ कोणत्याही दृष्टीने आपले नाहीत. मालकीच्या दृष्टीने पाहिले तर हे भगवंताचे आहेत. कारणाच्या दृष्टीतून पाहिले तर प्रकृतीचे आहेत आणि कार्याच्या दृष्टीने पाहिले तर संसाराचे आहेत. अशा प्रकारे कोणत्याही दृष्टिकोनातून त्यांना आपले समजणे, त्यांच्याविषयी ममता ठेवणे अज्ञान आहे. ममतेला संपूर्णपणे समाप्त करण्यासाठीच या ठिकाणी केवलय्य हे प्रयुक्त झाले आहे. या ठिकाणी केवलय या बहुवचन असल्याने क्रियांचेही विशेषण, परंतु इंद्रिया विषयाचीच ममता नष्ट करण्यासाठी म्हटले आहे. शरीर, मन, बुद्धी विषयची नव्हे असे शक्य नाही. शरीरादींचा संबंध समष्टी संसाराशी आहे. व्यष्टी केव्हाही समष्टीपासून वेगळा होऊ शकत नाही. म्हणून व्यष्टीशी संबंध जोडल्यावर समष्टीशी आपोआप संबंध जडतो. जसे मुलीचा विवाह झाल्यावर अर्थात संबंध तुटल्यावर सासू सासरे इत्यादी सासरवाडीच्या सर्व संबंधीशी आपोआप संबंध जुळतो. तसेच संसाराच्या कोणत्याही वस्तूशी संबंध प्रस्थापित झाल्यास अर्थात त्यांना आपली समजल्यावर संपूर्ण संसाराशी आपोआप संबंध प्रस्थापित होतो. म्हणून येथे केवलय हे पद शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या सर्वांशी असलेली ममता समाप्त करण्याविषयी साधकाला प्रेरणा करते. वास्तविक कर्त्याचे स्वतः निर्मम होणेच आवश्यक आहे. जर कर्ता स्वतः निर्गम असेल तर इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सर्व पदार्थापासून ममता संपूर्णपणे नष्ट होते. कारण वास्तविक शरीर, इंद्रिये इत्यादी स्वरूपापासून सर्वथैव भिन्न आहेत. म्हणून त्यांचे ठिकाणी ममता केवळ मानलेली आहे. कर्मयोगाच्या साधनेत फलाच्या इच्छेचा त्याग मुख्य आहे. सामान्य लोक फलप्राप्तीची कर्म करतात, परंतु कर्मयोगी फलाच्या आसक्तीचा समाप्त करण्यासाठी कर्म करतो. परंतु जे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींना आपले समजत असतो तो फलाच्या इच्छेचा त्याग करूच शकत नाही. कारण त्याचा असा भाव असतो की शरीरादी आपले आहेत, तर त्यांच्याकडून केलेले कर्माचे फलही आपल्याला मिळवायचे पाहिजे. अशा प्रकारे शरीरादींना आपले मानल्याने आपोआपच फलाची इच्छा उत्पन्न होते. म्हणून फलाच्या इच्छेचा समाप्त करण्यासाठी शरीरादींना कधी आपले न मानणे अत्यंत आवश्यक आहे. केवलय या पदाचे तात्पर्य जसे पाऊस पडतो आणि लोकांचे हित होते, त्याच
परंतु त्यात असा भाव नसतो की मी पाण्याचा वर्षाव करीतो आहे, पाणी माझे आहे, त्यामुळे दुसऱ्यांचे कल्याण होईल, दुसऱ्यांना सुख मिळेल. तसेच इंद्रियांकडून होणाऱ्या हितामध्ये आपलेपणा वाटता कामा नये. परंतु शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्याकडून कोणाचे कल्याण झाले, कोणाच्या इच्छेनुसार काम झाले, अशा क्रिया घडल्याने आपल्या मनाला खुशी होत असते. नसेल तर मन, बुद्धी इत्यादी केवळपणा राहिला नाही, तर त्यांचे संबंध प्रस्थापित झाला, ममता झाली. संघात त्यक्त्वात्मशुद्धये. सामान्यपणे मला विक्षेप आणि अवारण दोष नष्ट होणे याला अंतःकरणाची शुद्धी मानली जाते. परंतु वास्तविक अंतःकरण शुद्धी शरीर, इंद्रिय, मनबुद्धीतून ममतेचे संपूर्णपणे नष्ट होणे ही आहे. शरीरादी कधी म्हणत नाहीत आम्ही तुमची आहोत आणि तुम्ही आमचे आहात. आपणच त्यांना आपले म्हणतो. त्यांना आपले समजणेच अशुद्धी आहे. ममता जलजरी जाई. म्हणून शरीरादी अहंता, ममता मानल्या गेलेल्या संबंधाचा संपूर्णपणे अभाव होणेच आत्मशुद्धी आहे. या श्लोकात आलेल्या केवलही हा पदांचे शरीर, मन, इंद्रिय, मनबुद्धीला आपले न समजण्याची गोष्ट आली आहे. अर्थात तेथे केवलही हा या पदात आपलेपणा समाप्त होण्याचा उद्देश आहे आणि तेथे आत्मशुद्ध या पदाच्या आपलेपणा संपूर्ण समाप्त करण्याची गोष्ट आली आहे. तात्पर्य अंतःकरणाच्या शुद्धीसाठी शरीर, इंद्रिय, मनबुद्धीला आपले न मानण्यावरही यात सूक्ष्म आपलेपणा राहत असतो. तो सूक्ष्म आपलेपणा संपूर्णपणे समाप्त होणेच आत्मशुद्धी अर्थात अंतःकरणाची शुद्धी होय. अहंतेतही ममता राहते. ममता संपूर्णपणे समाप्त झाल्यावरच, जेव्हा अहंतेतही ममता राहत नाही तेव्हा संपूर्णपणे शुद्धी होते. कर्म कुर्वन्ती. इंद्रिये, शरीर, मनबुद्धीतील जो सूक्ष्म आपलेपणा राहत असतो त्याला सर्वत्र नष्ट करण्यासाठी कर्मयोगी कर्म करतो. जोपर्यंत मनुष्य कर्म करत असताना आपल्यासाठी एखाद्या सुखाची इच्छा करतो, अर्थात एखाद्या फलाची इच्छा ठेवतो आणि शरीर, इंद्रिय, मन इत्यादी कर्मसामुग्रीला आपली समजतो, तोपर्यंत तो कर्मबंधनापासून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून कर्मयोगी फलाच्या इच्छेचा त्याग करून आपली आणि कर्मसामुग्रीला आपली न मानून केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करतो. कारण योगारूढ होण्यासाठी इच्छा असणाऱ्या मननशील योगासाठी कर्म करण्याच कारण म्हटले आहे. आररूक्षोम यो योगम कर्म कारणमुच्यते. अशा प्रकारे दुसऱ्यांच्या हितासाठी जो जसजसा कर्म करतो तसतसा ममता आणि आसक्ती नष्ट होत जाते आणि अंतःकरणाची शुद्ध होते. अशा प्रकारे 11 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.